प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं दैनंदिन समालोचन प्रसारित करीत आहोत. लेखक आहेत किशोर आपटे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. आज राज्याच्या उपराजधानी नागपूरमध्ये 2022च्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता वंदे मातरमने झाली. राज्य विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राजकारण न करता सीमावासियांच्या अन्यायाविरोधात विधानसभेत सर्वपक्षीयांच्या एकजुटीचा प्रस्ताव मांडण्याबाबत घेतलेली समन्वयाची भूमिका, पुरवणी मागण्या, शोक प्रस्ताव ही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी मुंबईच्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत नव्याने आमदार झालेल्या सदस्या ऋतुजा लटके यांची सभागृहाला ओळख करून दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाजाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की या सदनात ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात किंवा मी देवेंद्र फडणवीस असे जुने जाणते सदस्य 1980च्या काळापासूनचे सदस्य आहेत. आपण राजकारणात ज्या पक्षाचं नाव किंवा चिन्ह वापरून राजकारण करतो ते चिन्ह लावून सदनात येण्याचा पायंडा नाही. मात्र काही सदस्य सर्रासपणे त्यांच्या पक्षांची चिन्ह लावून सभागृहात येऊन बसतात, जे योग्य नाही. त्यावर सरकारने याबाबत नोंद घेतल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी बेळगावसह कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर 14 डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली इथल्या कार्यालयात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी जे काही ठरवण्यात आलं त्यानुसार आपल्या मंत्र्यांना 6 तारखेला कर्नाटकमध्ये कार्यक्रमासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र या बैठकीनंतर त्याबाबत कोणतीही आडकाठी आणू नये असं ठरवण्यात आलं होतं. मात्र त्या ठिकाणी कोल्हापूरच्या खासदारांनी जाण्याचा प्रयत्न केला असता कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस दिली आणि जाण्यास प्रतिबंध केला. हे योग्य नाही असं सांगितलं. या प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं की सीमावादात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला आहे. ही बाब महत्त्वाची आहे. त्यांनी स्थिती जैसे थे ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने न पाहता या मुद्द्यावर राजकारण न करता पाहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या काही दिवसात सीमा भागात 200 कोटींच्या विकासाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून धर्मदाय आयुक्तांकडील निधीची पुन्हा व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे बनावट ट्विटर हँडल चालवण्यात आल्याबाबत चौकशी करण्यात आली असून लवकरच कोणत्या पक्षाचा यामागे हात होता ते पुढे येणार आहे. त्यामुळे सीमा भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी या विधानसभेत सर्व पक्षांची एकजूट दिसली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. सीमावासियांच्या पाठीशी सर्व पक्षीयांनी एकत्रितपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मराठी माणूस आणि मराठीच्या अस्मितेशी निगडीत या विषयावर केंद्रानं गांभीर्यानं दखल घेऊन बैठक बोलावली. या बैठकीत राज्यानं ठोस भूमिका घेतली. केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीत सीमेवर राज्यातील गाड्या अडवल्या जातात ही बाब लोकशाहीला धरून नाही ही माहिती दिली. कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची घटना होऊ नये हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावर सामंजस्याची भूमिका घ्यावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या उपस्थितीत केंद्राने भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे असंही शिंदे यांनी सांगितलं. सीमावासियांसाठी शासन सकारात्मक असून काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 48 गावांसाठी 2000 कोटींची सिंचन योजना मंजूर केली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारनं आकस्मिकता निधीत वाढ करत स्वनिधीतून राज्यातील साखर कारखान्यांना मदत केल्याचा मुद्दा मांडला. या प्रकारे आपत्कालीन निधीतून मदत करण्याची चुकीची प्रथा पडता कामा नये असं ते म्हणाले. मात्र अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारनं गेल्या अनेक वर्षात मदत केलेल्या अवसायनात जाणाऱ्या कारखान्यांना कवडीमोल किमतीत खासगी कारखानदारांना विकलं जातं आणि राज्य सरकारसह बँकेचे नुकसान होते ते टाळण्यासाठी राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्यात आली आहे असं सांगितलं. त्याद्वारे कवडीमोल जाणाऱ्या मत्ता आता राज्य सरकार खरेदी करेल आणि त्या कारखान्यांना सुस्थितीत आणून शेतकरी आणि भागधारक यांचे हित जपताना राज्य सरकारची गुंतवणूक वाया जाणार नाही याची काळजी घेत आहे.
त्यासाठी विहित कालावधीचं बंधन असल्यानं तातडीने भरणा करायचा असल्यानं राज्य सरकारनं अपवादात्मक स्थितीत या निधीचा वापर केला असल्याचा खुलासा त्यांनी केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्य मंत्रिमंडळात एकही मंत्री नसताना राज्यमंत्र्यांच्या 10 बंगल्यांवर सजावट, रंगरंगोटी आणि व्यवस्था यावर खर्च करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. एकीकडे आवश्यक तातडीच्या कामाला पैसे नसल्याचे सरकार सांगते आणि दुसरीकडे अशा प्रकारे उधळपट्टी केली जाते आहे, असं ते म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा कामकाजाचा मुद्दा नसल्यानं हरकत होऊ शकत नाही, असं सांगितलं. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या बांधकाम विभागाला कोण कधी मंत्री होणार आहे याची माहिती नसते आणि तशी ती असण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे उपलब्ध व्यवस्था आयत्यावेळी कमी पडू नये याची खबरदारी घेत त्यांनी तयारी केली असल्याचं सांगितलं. उद्या सकाळी 11 वाजता विधानसभा आणि 12 वाजता विधान परिषदेच्या सभागृह बैठकीला सुरुवात होईल. दरम्यान राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या विद्यमानं राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49व्या संसदीय अभ्यासवर्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर इथं उद्घाटन होणार आहे, अशी माहिती विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. 49वा संसदीय अभ्यासवर्ग 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत विधानभवन नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी तालिका अध्यक्षांची यादी जाहीर केली. त्यात या अधिवेशनात संजय शिरसाट, समीर कुणावार, सुनील भुसारी आणि सुभाष धोटे यांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी गडचिरोली इथल्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना धमकी देत नक्षलवाद्यांनी सुरजागड लोहखनिज प्रकल्प बंद पाडण्याची धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि आत्राम यांना पुरेशी सुरक्षा देण्याबाबत मागणी केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक सुरक्षा देण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करण्याचं आश्वासन दिलं. स्थानिकांना त्यात रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नक्षल चळवळीत आता स्थानिक तरुणांऐवजी तेलंगणा आणि ओडिशा, छत्तीसगड इथल्या नक्षल्यांचा भरणा आहे. स्थानिक तरुण रोजगाराकडे वळत आहे, असं त्यांनी सांगितलं. नक्षल्यांना घाबरून सरकार प्रकल्प बंद पडू देणार नसल्याचं ते म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपण पालकमंत्री असताना हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता, असं सांगितलं. आणि त्यानंतर आपल्याला देखील धमक्या आल्या असता झेड सुरक्षा पुरवण्याचा निर्णय झाला होता. मात्र तत्कालीन सरकारनं त्याबाबतच्या आदेशांवर स्वाक्षरी केली नाही, असं ते म्हणाले. त्यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत आपण स्वतः गृहराज्यमंत्री म्हणून झेड सुरक्षा देण्याबाबत बैठक घेतली होती, अशी माहिती सदनात दिली. त्यानंतर अध्यक्षांनी कामकाज पत्रिकेतील कामकाज पुकारलं. त्यात वर्ष 2022चे अध्यादेश क्रमांक 10 ते 13 सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले, तर वर्ष 2022-23 या वर्षांच्या 52,32,78,271 कोटी रुपयांच्या आर्थिक मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या. त्यानंतर 4 शासकीय विधेयकं पटलावर ठेवण्यात आली. त्यानंतर दिवंगत सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव पुकारण्यात आला. त्यात दिवंगत सदस्य माजी खासदार माणिकराव गावित, किसनराव नानासाहेब देशमुख, तुकाराम गडाख, विनायक निमण, दिगंबर भेगडे, सोपानराव फुगे, श्रीनिवास देशमुख गोरठेकर, विठ्ठलराव पाटील आणि श्रीमती अॅनी शेखर यांच्या दुःखद निधनाबद्दल सभागृहात संवेदना व्यक्त करण्यात आल्या. याबाबतचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला. त्यानंतर सदस्यांनी स्तब्ध उभं राहून त्यावर मौन बाळगून आदरांजली वाहिली. कार्यक्रम पत्रिकेवरील दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा त्यानंतर अध्यक्षांनी केली. आता ऐका विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत विनय खरे आणि निवेदन केलं आहे हेमांगी कुलकर्णी यांनी. विधान परिषद सभागृहातही कर्नाटक राज्याकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद पहिल्या मिनिटाला उमटले. वंदे मातरमनं सभागृह सुरू झालं. लगेचच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. सभागृहात शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या सादर झाल्यावर तालिका सभापती नावाची घोषणा, दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून सभागृह सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्थगित केलं.
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सीमा भागात कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असून अनेक गंभीर प्रकार घडत आहे. तिथे जाणाऱ्या खासदार लोकप्रतिनिधींना स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी रोखलं असून केंद्र सरकारला देखील कर्नाटक सरकार जुमानत नाही, हा गंभीर प्रकार असल्याचं दानवे यावेळी म्हणाले. बेळगाव एकीकरण समितीनं आयोजित केलेल्या सभेला ते संबोधित करणार होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही ते सरकार अशी भूमिका घेत असेल, महाराष्ट्रातील जनतेनं या प्रकरणी लक्ष घालणं जरुरीचं आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी जैसे थे स्थिती ठेवण्यास सांगितलं. हे खरं आहे काय, अशी विचारणा दानवे यांनी केली. सीमा भागाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असून त्याचा निर्णय लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी अनेकदा करण्यात आली, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यानं कर्नाटक सरकार जाणून बुजून ही कृत्य करत आहे. संपूर्ण सभागृहाचं मराठी सीमा बांधवांना समर्थन असून तातडीनं हे प्रकार थांबवावे अशी मागणी शेकापच्या जयंत पाटील यांनी केली. याविषयी सरकारची बाजू स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सभागृह आणि सरकारचा सीमा बांधवांना पाठिंबा असून आतापर्यंत झालेल्या दुर्लक्षानं हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. 2 राज्यांच्या सीमाभागाबाबत शेजारच्या राज्यानं केलेले ट्विट आक्षेपार्ह होते असे सांगत फडणवीस म्हणाले की काही ट्विट माझी नाहीत. त्यांनी अन्य ट्विटची चौकशी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयात जे काही ठरेल ते मान्य असेल अशी भूमिका त्यांनीही घेतली आहे. लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सीमावर्ती भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं काही निर्णय यापूर्वीच घेतले आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तालिका सभापती नावांची घोषणा केली. त्यात निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिल तटकरे, अभिजित वंजारी यांचा समावेश आहे. विविध विभागांचे अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे सुमारे 52,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात मान्यतेसाठी सादर करण्यात आल्या. सुरेश विठ्ठलराव पाटील, प्रभाकर अनंत संत, शांताराम पुंजाजी आहेर या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला. त्याला सभागृह सदस्यांनी कोणतेही भाषण न करता अनुमोदन देत स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर सभागृहाचं कामकाज संपल्याची घोषणा गोऱ्हे यांनी केली. आताच आपण ऐकत होतात विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजाचं समालोचन. विधानसभेच्या कामकाजाच्या दैनंदिन समालोचनाचे लेखक होते किशोर आपटे, तर विधान परिषदेच्या दैनंदिन कामकाजाच्या समालोचनाचे लेखक होते विनय खरे. प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं सादर करण्यात आलेला विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.